सो लेट स्टार्ट. सब चालू आहे भाई आता. हां, आपण मॅच हारलो. गंदे म्हणजे लय वाह्याप्रमाणे मॅच हारलो आपण. 124 रन होते आपल्याला टार्गेट. 124 रन आपलं टार्गेट चेज नाही झालं. अरे चुकी कोणाची काढता मला तुम्ही सांगून द्याला. प्लेयरची, पिचची, कोचची, आपल्या टीमची, की त्यांची तारीफ करता साऊथ आफ्रिकावाल्यांची की बा ते चांगले खेळले आपल्यापेक्षा. असंही की असं तर तेही सांगून द्या. म्हणजे काय बोलायला माणसाला मला मी गोष्ट नाही की पाय के एल राहुल, यशस्वी जयस्वाल ओपनिंग फेल झाली. वॉशिंग्टन सुंदर तो एकटा. वॉशिंग्टन सुंदरनं म्हणजे नाही आता हे हे झालते ना, मॅच झाली ना, त्याच्यानंतर दाखवलं वॉशिंग्टन सुंदरकडे कॅमेरा गेला भाई. तो त्यानं मुंडी टाकून आडवा बसला होता. तो म्हणजे मान खाली टाकून बसला होता तो. पाहूनला खराब वाटलं त्यानं. म्हणजे त्यानं लय दम लावलं त्यानं. त्याच्याकडून पूर्ण दिलं. सगळ्यात जास्त बॉल वॉशिंग्टन सुंदर खेळला. सगळ्यात जास्त रन तिनेच काढले. बाकी तर काय माहीत कुठं होते सगळेजण. रिषभ पण. आता रिषभ पंतचा विषय कसा आहे, आता इंजरीवरून आला आणि रिषभ पंतचा विषय नॉर्मल तसंच आहे. चले तो शांत वर्ण शांत. एक तर आपली नाही, एक तर त्यांची नाही. तर सरळ गोष्ट आहे रिषभ पंतचा. ध्रुव जुरेलनं रन काऊन नाही मारले रे का मी आतापर्यंत फॉर्ममध्ये होता गाडी. रवींद्र जडेजा भाई यार यानं बॉलिंगमध्ये काम केलं, बॅटिंगमध्ये काम म्हणायला पण. अक्षर पटेल, कसा आहे अक्षर पटेल, माझे एक मत आहे की बा त्याचे ज्यावेळेस छक्के लागले होते 16 रन आले ते त्यावेळेस सगळ्यांना चांगला वाटू राहिलं तो. आणि जसा एज लागला, बॉल वरती गेला तर मग कॅच झाली, आऊट झाला, सगळ्यांना अक्षर पटेलला दोषी देऊन दिलं. असं नाही चालणार आहे ना. मग काय कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांच्याबद्दल बोलून काही अर्थ नाही आहे. बॅट्समन नाही, बॉलर आहे. हे कधी कधी कामं देऊ शकतात पण दरवेळेस थोडी देऊ शकतात असं म्हणणं आहे. तर बुमराह नॉट आउट वापस आला आहे. बॅटिंगमध्ये आपल्या बॅटिंगमध्ये काही पाहासारखं नाही आहे. आणि त्यांना जे कमबॅक केलं, त्यांची जी कमबॅक होती ते होती टेंबाची आणि कॉर्विन बॉशची पार्टनरशिप. टेंबा आपल्या घरी आपल्यापेक्षा चांगला खेळला स्पिनिंग ट्रॅकवर आपल्या घरच्या. आपले स्पिनर तगडे होते सगळे. अरे एकदा वाशिली आणून घेतले त्याच्यात. वाशिल ऑलराऊंडर म्हणून खेळ देऊ राहिले. चुकी कोणाची आहे मग आता हे पहा. कसं आहे माहीत आहे की आपण पहिलेच सिनियर प्लेयरला काढून चुकला की बा हे रन नाही वर राहिले किंवा यांच्याच्यानं मला डिसिजन घेता नाही वर राहिले वगैरे वगैरे. तर यांना आपण काढून पहिलेच चुकला होतं. आता ते तर गेले, त्यांच्यावर तर नाव नाही टाकू शकत ना. आता कोणी असं नाही म्हणू शकत विराट कोहली आणि रोहित शर्माच्यानं आपण मॅच हारलो. कोणी याला म्हणू शकते की नाही म्हणू शकत. त्यावेळेस तर त्यांच्यावर लोटून दिलं तर बॉर्डर गावस्कर म्हणा किंवा न्यूझीलंड म्हणा. त्यावेळेस कलेक्टिव्ह पूर्ण टीमची फॉर्म गेलेली होती. इंडियाच्यातही तसंच होतं. न्यूझीलंडमध्ये आपण हारलो, न्यूझीलंडच्या टीमसोबत आपण हारलो. हे 15 वर्षानंतर जितले साऊथ आफ्रिकावाले इंडिया ह्याच्यात का म्हणा आता ते 35, 36, 55 वर्षानंतर जितले ते काय नाव आहे ते, नाही साऊथ आफ्रिका 15 वर्षानंतर जितली. आणि ते न्यूझीलंड जे आपण हारलो होतो ते काही 35, 36 वर्षानंतर ते जितले. त्याच्यात याच्यात एवढा फरक होता की त्यावेळी रिषभ पंत फॉर्ममध्ये होता, तो एकटा रन मारवला. तर याच्यात रिषभ पंत फॉर्ममध्ये नव्हता सरळ, कारण तो आता झालता. आणि त्याचा विषय असा आहे की तो चलो शांत का वरना शांत काय. बाकी काय म्हणा आता मला तुम्ही सांगून द्या. 124 रनावरही त्यांना हारणी मानली आणि 124 रनही आपल्याच्यानं चेज नाही झाले. लापरवाही म्हणा किंवा जबाबदारी घेऊन खेळणं नाही म्हणा की पिच ट्रिकी म्हणा का कोच. एक 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 बॅट्समॅन शॉर्ट होतो आपण, जे म्हणजे गिल इंजर्ड जातो तो हॉस्पिटलमध्ये. तर एका बॅट्समॅनना 124 रन नाही उरायले आपल्याच्यानं. सगळे घोडे लागेल हो टीमचे.
4 स्पिनर घेऊन खेळायला उतरलो होतो आपण. अक्षर पटेल, जडेजा, कुलदीप आणि वाशी. बढिया. हे बाय ट्रोल वगैरे करून काही नसते विषय. कसा आहे, नाही झालं नाही झालं काय करता काय आता मला तुम्ही गोष्ट सांगाय. पाहून आता हारलो आपण आता. पाहूनही अशी झोप येते. चांगलंही पावते की बघ काही असं झालं तसं झालं. तो टेंबा हारून राहिला तो इतक्या वेळचा. टेंबा टेंबा आहे बाबा, टेंबा हारून राहिला. का म्हणणं आहे टेंबाबद्दल? टेंबाला थांबून ना मुश्किल आहे भाऊ. मुश्किल काय नामुमकिन म्हणा आता. का काय म्हणता त्याला आता. आपण काहीच नाही म्हणू शकत आता त्याच्याबद्दल. टेंबाने बंबू देऊन दिला एक लंबा. मोठा बंबू दिला रे बा. काय विचार आहे? पंतनं म्हटलं की 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 पंतनं म्हटलं आम्ही कमबॅक स्ट्रॉंग करू. ते हे इथं काही वाचून अर्थ नाही आहे. हे तिथं खुशच राहतील तर काही विशेष नाही आहे. कॅप्टन्सी चांगली गेली. ज्याची तारीफ करावी लागते त्याची तारीफ करावंच लागते. कॅप्टन्सी चांगली गेली. या हार म्हणून पॉझिटिव्ह साईड्स काय काय पॉझिटिव्ह साईड निघते कोणाच्या काही काढून पाहू. वॉशिंग्टन सुंदर बढिया खेळू लागला. फक्त आता त्याला एक मोठा स्कोर करायला लागते नंबर 3 वर. सॉरी, याला एक मोठा स्कोर करायला लागते नंबर 3 वर वॉशिंग्टन सुंदरला. त्याशिवाय काही नाही होऊ शकत. नाही भाऊ नंबर 3 वरून हात धुवून घ्यायचा. आणि पॉझिटिव्ह साईड याची अशी आहे की रिषभ पंतनं कॅप्टन्सीला बढिया गेली. हारलो आपण पण कॅप्टन्सीला बढिया गेली. त्यांना जरा उभं राहून नाही दिला किंवा पिचची मदत म्हणा, आपले बॉलर खतरनाक म्हणा, पण बॉलर घुमवाही लागतात भाऊ तसे. त्याशिवाय नाही जमत. हारलो आपण शेवटी. अरे किती काय म्हणा होता या गोष्टी. फाईव्ह विकेट हॉल आपल्या याचा का म्हणतात जडेजाची 4 विकेट सगळं वाया गेलं. हा भाई तोच आहे. काय म्हणा होता त्याला टेंबा टेंबा आहे. तर जशी घोडे लागले आता आपल्या या टेस्टचे. काही कोणाला काही म्हणणं आहे का टेस्टच्या बद्दल आता? अबे आपण घरी हारत नव्हतो आतापर्यंत. आता जे घरी हारायला लागलो आपण की थांबून राहिलो घरी. कसं जिता माणसाला विसरून गेला माणूस. अबे काय छोट्या टीमपासूनच जिता आले काय यार. आपल्या होममध्ये आपण 5-3 आणि 2 5 आणि 6 पैकी फक्त 2 जितलो आपण. आणि ते 2 कोणाबद्दल जितलो माहिती आहे का? बांगलादेशच्या सोबतच्या 2 मॅचेस. ते रोहित शर्माचा डोका होतं की बा इंडियनने खेळू आणि विषय खतम करून टाकू आणि जितून टाकू. त्याच्यातही बँड वाजली होती. एकच जितू राहिलो तो आपण. हारलो आता आपण काय करू शकतो याच्यावर. एक आता खवळावला मग आता माणसा वाटू तर राहिलं की आता मग नाही लय खवळायची इच्छा पण अर्थ नाही खवळून काही. कोणी जाणबुजून नाही करत पण जबाबदारीने खेळणं काम असते. जयस्वाल भाई तुमच्याच्यानं रन 20ही नाही होऊ राहिले असेल तर मग काय म्हणा होतं. तुम्ही डिफेन्सही नाही करू राहिले, तुम्ही अटॅकिंग नाही खेळून नाही राहिले. के राहुल एक्स्ट्रा बाउन्स ना आउट झाला तो काय म्हणा होता. ध्रुव जुरे, रवींद्र जडेजा, गौतम गंभीर जिंदाबाद.
याच्यानंतर जितलं तर कोचलेच क्रेडिट द्यायचं रे भाऊ. शिवाय कोचले सध्या देऊ राहिलं, कोचले क्रेडिटही देतात. मी काढा नाही त्याचं एक आणखी फुल डिटेलचा व्हिडिओ काढून काय काय झालं सांगून. सध्या मानसिक संतुलन काही बरोबर जागेवर नाही आहे. आता पाहिल्यावर झोपच येते आणि पाही नाही वाटत. सो बाय बाय. एक व्हिडिओ आणखीन काढून मी बाय.